नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मृत्यूचे अतींद्रिय विज्ञान या मालिकेमध्ये आजपर्यंत आपण 4 भाग पूर्ण केलेले आहेत आणि आता जो विषय विचारात घेणार आहोत तो बहुतेक सगळ्यांच्या कुतूहलाचा, जिज्ञासेचा असा विषय असतो. तो विषय आहे मृत्यूनंतरचं जीवन. मृत्यूनंतर पण जीवन आहे हे आपण आधीच्या भागांमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात हे जीवन नक्की काय प्रकारचं असतं, हा एक प्रवास आहे. तो प्रवास कसा केला जातो हे सगळं आजच्या भागामध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा स्वतःला ओळखा या मालिकेमध्ये जो विचार केलेला होता तो एकदा थोडक्यात आठवण्याचा प्रयत्न करूया. तो म्हणजे आपल्याला आपलं हे जे व्यक्तिमत्व दिसत असतं ते व्यक्तिमत्व बाहेरून पाहता एकसंध असल्यासारखं दिसत जरी असलं तरी ते एकसंध नसतं. त्याच्यामध्ये काही घटक समाविष्ट असतात आणि त्या सगळ्या घटकांचं मिळून एक जे व्यक्तिमत्व होतं त्याला आपण मी आहे असं म्हणत असतो. कोणते कोणते घटक असतात त्याच्यामध्ये, तर आत्ता आपल्या विवेचनाच्या सोयीसाठी जे घटक प्रामुख्याने विचारात घ्यावे लागणार आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे शरीर, दुसरा घटक आहे तो म्हणजे प्राण, तिसरा घटक मन आणि चौथा घटक अंतरात्मा. हे 4ही घटक या मृत्यूनंतरच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असतात असं आपल्या लक्षात येईल. किंबहुना या 4ही घटकांचा जो प्रवास चाललेला असतो त्यांनी हे मृत्यूनंतरचं जीवन बनलेलं असतं. तर ते आता आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. परत आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती अशी की सर्वसाधारणपणे सर्वांचा प्रवास या टप्प्यांनी चाललेला असतो, पण तो सगळ्यांचा प्रवास अगदी एकसारखाच असतो असं मात्र नाही. व्यक्तीची या पृथ्वी तलावर जीवन जगत असताना जी काही आध्यात्मिक प्रगती झालेली आहे तो जीव या पृथ्वी तलावरच्या गोष्टींमध्ये, भौतिक गोष्टींमध्ये कितपत आसक्त आहे किंवा अनासक्त आहे, त्याचे मन, प्राण, शरीर त्याच्या चैत्य पुरुषाभोवती म्हणजे अंतरात्म्याभोवती त्यांची गुंफण झालेली आहे किंवा नाही, या अशा अनेकानेक गोष्टींवर हा प्रवास त्याचा पुढचा कसा होणार हे अवलंबून असतं. पण तरीही या सगळ्यामधनं समान असा धागा आपल्याला यातनं सांगता येतो आणि तोच आज आपण विचारात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्री अरविंद या संदर्भात काय म्हणतायत ते आपण थोडं आधी समजावून घेऊया. ॲज फॉर द आफ्टर डेथ पिरियड द सोल पासेस इनटू अदर प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स, स्टेइंग देअर फॉर अ व्हाईल टिल इट रीचेस इट्स प्लेस ऑफ रेस्ट where it remains until ready for another terrestrial existence. This is the general law. आता आपण म्हणलं तसं सगळ्यांमधनं काहीतरी एक समान सूत्र आपल्याला मिळू शकतं की ही बहुतेक सगळ्यांच्या प्रवासाची दिशा असते. तो जो जनरल लॉ आहे, तो जो सामान्य नियम आहे, तो नियम काय आहे तर श्री अरविंदांनी इथे म्हटलंय की जो आत्मा आहे किंवा आत्ताच्या आपल्या परिभाषेमध्ये अगदी नेमकेपणाने बोलायचं झालं तर हा जो अंतरात्मा आहे तो वेगवेगळ्या जगतांमधनं प्रवास करत जातो. इथे या आकृतीमध्ये आपल्याला वेगवेगळी जगतं दिसत आहेत. या जगतांचा विचार आपण नंतर सविस्तर करणार आहोत, पण समजण्यासाठी लक्षात घेऊया की ह्या एक जगतांमधनं, एक लोकांमधनं हा अंतरात्म्याचा प्रवास चालू असतो. त्या प्रत्येक जगतामध्ये तो तिथे काही काम करतो. ते काम, त्याचा कार्यभाग पूर्ण झाला की मग तो पुढच्या प्रवासाला जातो.
असा एक सर्वसाधारण त्याचा प्रवास चाललेला असतो आणि सगळ्यात शेवटी तो विश्रांती स्थानी जाऊन पोचतो. ते विश्रांती स्थान असतं म्हणजे सायकिक वर्ल्ड, अंतरात्मिक जगतामध्ये जाऊन तो तिथे विसावा घेतो आणि पुढच्या जन्माची तयारी देखील तो तिथे करत असतो. प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळेला नेमकं काय होतं, श्री अरविंद इथे सांगतायत की काही जणांना मरण पावल्यानंतर ते मृत झाले आहेत हे मुळी समजतच नाही. विशेषतः जेव्हा तो मृत्यू अपघाती असतो किंवा अनपेक्षितरित्या मृत्यू आलेला असतो तेव्हा काही काळपर्यंत त्या जीवाला ते समजत नाही की आपण मरण पावलेले आहोत. Some may enter into a state of semi-unconsciousness or obsession by a dark inner condition. काही जणांच्या बाबतीत अशी स्थिती होते की ते अर्धजागृत अशा अवस्थेमध्ये जातात आणि मग काही काळानंतर त्यांना ते जाणवतं की आपण मरण पावलेले आहोत. आणि काही जण मात्र की हा जो प्रवास चाललेला आहे त्याची त्यांना जाणीव व्हायला लागलेली असते. अशी प्रत्येकाची वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळी परिस्थिती असू शकते ज्याच्या त्याच्या प्रगतीनुसार. एक गोष्ट मात्र निश्चितपणे होते ते म्हणजे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे बघा की या शरीरामधनं जेव्हा सायकिक बीइंग म्हणजे चैत्य पुरुष किंवा अंतरात्मा हा निघून जातो, तो जेव्हा पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी मार्गस्थ होतो तेव्हा तो अंतरात्मा आणि आपलं हे बाह्यवर्ती सगळं अस्तित्व जे फक्त या जन्मापुरतं म्हणून आपण धारण केलेलं असतं ते बाह्यवर्ती अस्तित्व मन प्राण शरीरांनी बनलेलं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व आणि अंतरात्मा यांच्यामध्ये एक सिल्व्हर कॉर्ड असते, म्हणजे एक चंदेरी धागा असतो. तो धागा अत्यंत सूक्ष्म किंबहुना साध्या दृष्टीला न दिसणारा असा तो धागा असतो. पण तो धागा जोपर्यंत ह्या दोन्हीमध्ये शाबूत आहे तोपर्यंत व्यक्ती देहामध्ये राहते आणि तो धागा जेव्हा तोडला जातो, तुटतो, काही कारणांनी तोडला जातो किंवा तुटतो, तेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असं समजण्यात येतं. आणि मग तिथून ती व्यक्ती पुढच्या प्रवासाला म्हणजे मृत्यूनंतरच्या जीवनाला सुरुवात करते. मदरने असं सांगितलेलं आहे की व्यक्ती जेव्हा मृत पावते त्याच्यानंतर तिने जरी देह ठेवलेला असला तरी सुद्धा तिच्यामध्ये स्पिरिट ऑफ द फॉर्म कायमच असतो. म्हणजे दिसायला ती व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने गेलेली आहे अशी जरी परिस्थिती असली तरी काही काळपर्यंत हा त्या व्यक्तीमधला फॉर्मचा म्हणजे हे जे रूप आपण धारण केलेलं असतं तो रूपाकार जो आहे त्याच्यामधलं चैतन्य तसंच कायम असतं आणि त्यामुळे व्यक्तीला काय घडतं आहे आपल्या अवतीभोवती त्याची जाणीव त्या रूपाकाराच्या चैतन्यामुळे होऊ शकते असं त्या म्हणतात. आणि ते तसं असल्यामुळेच आपण मागच्या भागात पाहिलं तसं की व्यक्ती मरण पावल्या पावल्या लगेच तिचे औषधेही करू नये, कारण तिच्यामधला हा स्पिरिट ऑफ द फॉर्म हा कायम असतो. जोपर्यंत तो स्पिरिट ऑफ द फॉर्म त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कायम आहे तोपर्यंत त्या शरीराचं विघटन होत नाही. आणि हा जेव्हा स्पिरिट ऑफ द फॉर्म पण निघून जातो तेव्हा मग शरीर विघटित व्हायला सुरुवात होते असं मदरनी सांगितलेलं आहे. आता हे थोडं समजावून घेऊया. आपल्याला उदाहरण एक लक्षात घेऊया म्हणजे त्याच्या साहाय्याने आपल्याला हे समजणं सोपं जाईल असं मला वाटतंय. टोमॅटो आपल्याला माहिती असतो, ठीक आहे. तो आपल्यापर्यंत म्हणजे आपण बाजारातून जेव्हा घरी आणतो तेव्हा आता जीवाच्या दृष्टीने विचार केला
तर तो जेव्हा झाडावर असतो तेव्हा तो जिवंत असतो, कारण त्याच्यामध्ये सगळं जीवनाची जी सगळी लक्षणं आहेत ती दिसून येत असतात. म्हणजे त्याची वाढ होत असते, त्याला जीवनरस पुरवला जात असतो, म्हणजे तो जिवंत असतो. झाडापासून जेव्हा तो आपण तोडतो तेव्हा एक प्रकारे आपल्या बाबतीत जशी मृत्यूच्या वेळची स्थिती असते तशीच, म्हणजे जीवनरस पुरवणं हे बंद झालं. ठीक आहे, त्यामुळे एक प्रकारे तो मृत पावला अशा स्थितीमध्ये आहे. पण त्याच्यानंतर सुद्धा काही काळपर्यंत तो जसाच्या तसा शिल्लक राहतो आणि तो आपण भाजी म्हणून वापरत असतो. तो जसाच्या तसा शिल्लक आहे हा जो कालावधी आहे, म्हणजे वास्तविक तो मृत पावलेला आहे, पण त्यातला तजेला, त्यातला जीवनरस जसाच्या तसा कायम आहे. तो जो कालावधी आहे, तो कालावधी किंवा ती जी स्थिती आहे, तो स्पिरिट ऑफ द फॉर्म त्याच्यामध्ये कायम आहे. ही ती स्थिती आहे, हे लक्षात येईल आपल्या. आणि काही काळ, त्याच्याही पेक्षा जास्त काळ जर तो तसाच ठेवला तर मग हळूहळू त्याचं विघटन व्हायला सुरुवात होतं. याचं कारण आता इथे लक्षात येईल की जणू काही त्यातलं चैतन्य आता निघून गेलेलं आहे आणि म्हणून त्याचं विघटन व्हायला सुरुवात होतं. अगदी साधारण अशाच प्रकारची ही सगळी प्रक्रिया असणार आहे. हे आपल्याला मदरचं जेव्हा त्या संदर्भातलं आपण विवेचन वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. माझ्या डोळ्यासमोर हे चित्र उभं राहिलं आणि त्यामुळे मी ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आपल्यालाही तो मुद्दा चांगल्या रीतीने लक्षात येईल. तेव्हा अशा रीतीने व्यक्ती मृत पावल्यानंतर सुद्धा तिच्यामध्ये स्पिरिट ऑफ फॉर्म हा काही काळपर्यंत टिकून असतो. बघा, आता ह्या आकृतीच्या आधारे आपण हा सगळा मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे तो समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आधी हे थोडं समजावून घेऊया की हे काय आहे नक्की. तर इथे बघा, आपल्या लक्षात येईल की मध्यभागी एक गोल दाखवलेला आहे. तो गोल म्हणजे आपला अंतरात्मा आहे अशी कल्पना करूया. आणि ह्या अंतरात्म्याभोवती सगळी जी आवरणं असतात, ज्याला कोश असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, तर ह्या अंतरात्म्याभोवती जे कोश असतात ते कोश इथे दाखवलेले आहेत. तर आता व्यक्ती जेव्हा मृत पावली तेव्हा लगेचची तिची स्थिती काय होती, तर व्यक्तीमध्ये स्पिरिट ऑफ फॉर्म कायम आहे. सूक्ष्म शरीर तिच्यामध्ये तसंच आहे. जोड लोक हा म्हणून एक प्रकार काय आहे तो आपण समजावून घेऊया. त्याच्यानंतर प्राण आणि मन हे सगळं तिच्यामध्ये अजूनही तसंच टिकून आहे. टिकून आहे म्हणजे शरीर गळून पडलंय, पण हे ज्या शरीराच्या निमित्ताने हे सगळं एकत्रित झालेले होते त्या सगळ्या गोष्टी अजूनही त्याच्यामध्ये तशाच आहेत. हे इथे आपल्या लक्षात येतं. ही मृत्यूनंतरची लगेचची स्थिती आहे. आणि मग काही काळ जातो आणि मग हा स्पिरिट ऑफ फॉर्म हा सुद्धा नाहीसा होतो आणि मग ह्या चार गोष्टी शिल्लक राहतात. सूक्ष्म शरीर, जोड लोक हा त्यातला भाग नाहीये, पण ते काय आहे ते आपण नंतर समजावून घेऊया. सटल फिजिकल, सूक्ष्म शरीर हे त्याच्यामध्ये शिल्लक असतं. आपण मागे पाहिलेलं आठवत असेल तर योग मार्गातली जी सगळी चक्र सांगितली जातात ती सगळी सूक्ष्म शरीरामध्ये असलेली चक्र असतात. हे आपण तेव्हा बोललेलो आठवत असेल बघा. ते सूक्ष्म शरीर शिल्लक असतं. प्राण आणि मन यांचंही अस्तित्व तसंच असतं. म्हणजे आता इथून प्रवास सुरू झाला तो पुढे या वेगळ्या प्रतलामध्ये आला. इथे स्पिरिट ऑफ फॉर्म आता मागे पडला, प्रवास सुरू झालाय आता. बघा पुढे मदर ह्या बाबतीत काय म्हणतायत ते समजावून घेऊया. इव्हन व्हेन द बॉडी इज इन अ थरली बॅड कंडिशन, कधी कधी आजारपणामुळे रोगांमुळे व्यक्ती जराजर्जर झालेली असते
आणि तिची तशी अवस्था असताना सुद्धा इट टेक्स ॲटलीस्ट 7 days फॉर द लाईफ ऑफ द फॉर्म टू लिव्ह इट. म्हणजे आत्ता आपण जे पाहिलं की हा स्पिरिट ऑफ फॉर्म आहे तो त्या व्यक्तीमधून पूर्णतः नाहीसा होण्यासाठी किती दिवस लागतात? तर 7 दिवस लागतात. आणि म्हणून आपल्याला माहिती असेल तर काही वेळेला ती व्यक्ती जे इथल्या लोकांना संपर्क करायचा प्रयत्न करत असते तो या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये अधिक करून हा प्रयत्न होताना दिसतो, कारण तिच्यामधला तो स्पिरिट ऑफ फॉर्म कायम असतो. आणि मग 7 दिवसानंतर मात्र व्यक्तीचा पुढचा प्रवास सुरू झालेला असतो. हा सगळा जो प्रवास आहे हा प्रवास ऊर्ध्वगामी प्रवास असतो असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एक एक करून ही सगळी प्रतल व्यक्ती ओलांडत जाते. आता आपल्याला एव्हाना हे माहिती झालेलं आहे की व्यक्तीमध्ये हे सगळे जसे घटक आहेत अगदी त्यालाच समकक्ष अशी जगत किंवा त्याला रूढ परिभाषेत लोक असं म्हटलं जातं. म्हणजे आपला जो पृथ्वी लोक आहे त्याला मर्त्य लोक असं म्हटलं जातं, कारण इथे मृत्यू होत असतो, त्यामुळे हा मर्त्य लोक आहे. सूक्ष्म शारीर जगत एक आहे, त्याच्यानंतर हे जोड लोक आहेत, त्याच्यानंतर प्राणिक जगत आहे, मग मनोमय जगत आहे, मग अधिमानसिक जगत, मग अतिमानसिक जगत, अशी सगळी श्रेणीबद्ध रचना या जगतांमध्ये सुद्धा आहे. ही वेगवेगळी प्रतलं आहेत आणि या प्रतलांमधनं तो सायकिक बीइंग किंवा अंतरात्मा हा प्रवास करत जातो, हे आता आपण पाहतो आहोत. आणि त्या पुढे असंही सांगतायत की हा जो स्पिरिट ऑफ फॉर्म आहे, म्हणजे आपण म्हटलं तसं की हे देहाकाराचं जे चैतन्य आहे ते चैतन्य जी व्यक्ती साधना करते आहे तिच्या बाबतीत ते अधिक काळपर्यंत टिकून राहण्याची शक्यता असते. हा जो सगळा प्रवास आहे जो आपण समजावून घेणार आहोत तो सगळा प्रवास पूर्ण होण्यासाठी व्यक्तीला कमी अधिक कालावधी लागतो तिच्या प्रगतीनुसार. काहींचा प्रवास वेगाने होईल, काहींचा रेंगाळत होईल, पण तरी सुद्धा श्री अरविंदांनी एक सर्वसाधारण नियम म्हणून असं सांगितलेलं आहे की एकंदर हा सगळा प्रवास करण्यासाठी व्यक्तीला टू अ मॅक्सिमम पिरियड एक्सटेंडेड टू 3 years 3 वर्षांच्या कालावधीमध्ये हा सगळा व्यक्तीचा प्रवास पूर्ण होत असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा व्यक्ती स्पिरिट ऑफ फॉर्म सोडून पुढच्या प्रवासाला जाते तेव्हा ते जगत असतं सूक्ष्म भौतिक किंवा सूक्ष्म शारीर जगत असं त्याला म्हणतात. त्याला सूक्ष्म शरीर त्याच्याशी संबंधित असलेलं ते जगत आहे. त्या जगतामध्ये मदरनी एकदा जो अनुभव घेतलेला आहे तो त्या सांगतायत की ह्या जगतामध्ये स्थिती कशी असते तर तिथे मृत आणि जीवित व्यक्ती या एकमेकांशी मिळून मिसळून वागत असतात. म्हणजे आपल्या दृष्टीने मृत व्यक्ती ही मृत पावलेली आहे आणि जिवंत व्यक्ती जिवंत वेगळी आहे. या दोन्हीतला आपल्याकडे इथे पृथ्वी लोकामध्ये जेवढा विरोधाभास आहे असं जाणवतो तो विरोधाभास तिथे त्या लोकांमध्ये म्हणजे सूक्ष्म भौतिक जगतामध्ये तो फरक जाणवत नाही. ते एकमेकांशी व्यवस्थित गुण्यागोविंदाने वागत असतात. म्हणजे त्या दोघांमध्ये काही अंतरच नाहीये, काही फरकच नाहीये असं त्यांना तिथे जाणवलेलं आहे. बघा काय म्हणतात, where the living and the dead intermingle without feeling any difference, it doesn't make any difference, there is no difference. सगळे एकसारखेच तिथे वावरत असतात. मग काही व्यक्ती या सूक्ष्म भौतिक जगतामध्ये रेंगाळल्यासारखा होतात. त्या का रेंगाळतात, त्याची काय कारणं असतात तर ती कारणं म्हणजे त्या व्यक्ती वास्तविक आता हे सोडून म्हणजे स्पिरिट ऑफ फॉर्म गळून पडलाय आणि आता हा ऊर्ध्वगामी प्रवास सुरू झालाय. सूक्ष्म शरीर
तेही गळून पडायचं आहे. पण ह्या व्यक्तीला मात्र जर या आपल्या पृथ्वी लोकाची, इथल्या जीवनाची फार जास्त ओढ असेल तर मग ती व्यक्ती या ठिकाणी रेंगाळून राहते. बघा काय काय 4-5 कारणं दिली आहेत त्याची. पहिलं कारण आहे हॅबिच्युअल फिजिकल कॉन्शियसनेस. म्हणजे आपण हे जे सगळं रोजचं जे जीवन जगतो आहोत त्याची व्यक्तीला इतकी सवय झालेली असते की त्याच्यापेक्षा वेगळं असं काहीतरी जीवन अस्तित्वात आहे याची जणू काही तिला जाणीवच नसते. आणि त्याच पद्धतीने म्हणजे सवयीच्या पद्धतीने ती मरणानंतर सुद्धा तसंच जीवन जगू पाहत असते. ती एक सवय असते तिची. ठीक आहे. दुसरं इमोशनल अँड सेन्सरी अटॅचमेंट्स. काही व्यक्ती बघा त्यांच्या जागेशी, वास्तूशी किंवा नातेवाईकांशी खूप जास्त जोडलेल्या असतात भावनिकरित्या. आणि मग त्या आसक्तीमुळे सुद्धा ती व्यक्ती त्याच जगतामध्ये काही काळ रेंगाळते. तिसरं एक कारण त्यांनी सांगितलं की अज्ञाताची व्यक्तीला भीती वाटत असते. आता लक्षात येईल की शरीर व्यक्तीने सोडलेलं आहे आणि तिचा पुढचा प्रवास चालू आहे. तो जो प्रवास चाललेला आहे तो सगळा प्रवास अज्ञातामधला आहे. आणि त्या अज्ञाताची जी भीती आहे त्यामुळे व्यक्तीला असं वाटतं की नको, आपण ज्याला म्हणतो की नाही सेफ झोनमध्ये राहणं पसंत करते व्यक्ती, अगदी त्याच पद्धतीने तिच्यासाठी हे सटल फिजिकल म्हणजे सेफ झोन असल्यासारखं असतं. त्यामुळे ती व्यक्ती तिथेच राहण्याचा प्रयत्न करते. चौथं कारण त्यांनी सांगितलंय ते असं की अनफुलफिल्ड अर्थ सेंट्रिक डिझायर्स. काही इच्छा वासना अशा आहेत की ज्या फक्त पृथ्वी तलावरच पूर्ण करता येणं शक्य आहे. त्याच्याबद्दलची तिची जी आसक्ती आहे त्या आसक्तीमुळे सुद्धा तिला ते जगत सोडून पुढे जाण्याची तयारी नसते, त्याला ती नाखुश असते. आणि 5वं कारण सांगितलं ते म्हणजे जडत्व, कंटाळा. पुढचा प्रवासच करायला ती उत्सुक नाहीये की आहे ठीक आहे ना, हे बरं आहे, चाललंय ते चालू दे, अशा प्रकारची जी एक मानसिकता आहे त्यामुळे तो प्रवास पुढचा करायला ती कंटाळते. आणि या कारणामुळे ती ह्या सूक्ष्म भौतिक जगतामध्ये काही काळ रेंगाळल्यासारखी होते. अर्थात त्या व्यक्तीचा स्वभाव, तिची आसक्ती, तिची भीती या सगळ्या जरी गोष्टी असतील तरी देखील उच्च स्तरावरनं त्याच्यावर दबाव येत राहतो. पुढची वाटचाल करण्यासाठीच ते काय म्हणूया आपण पुशअप तिला मिळत राहतं. आणि त्यामुळे ती कितीही स्वतः नाखुश असली तरी तो प्रवास तिचा पुढे चालू राहतो. आता ही 5 कारणं इथे जरी सांगितलेली असली ही सामान्य व्यक्तींबाबतीतली कारणं आहेत. आपण एक समजावून इथे घ्यायची गोष्ट आहे ती अशी की सामान्य व्यक्तीचा हा मृत्यूनंतरचा प्रवास आणि एखाद्या योगी व्यक्तीचा किंवा अवतारी व्यक्तीचा किंवा जे साधनेमध्ये अतिशय प्रगत असे जीव आहेत त्यांचा प्रवास या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि त्यामुळे दिसताना काही वेळेला असं दिसेल की दोन्ही समानच आहे, पण त्यामध्ये कार्याच्या दृष्टीने प्रचंड फरक असतो. इथे एक उदाहरण निश्चितपणाने नमूद केलं पाहिजे. ते असं श्री अरविंद आश्रमात राहणारे एक साधक, ज्येष्ठ साधक, ते मदरचे सेक्रेटरी म्हणून काम करत असत आणि एज्युकेशन डिपार्टमेंटचं हेड म्हणून काम करत असत. ते पवित्रदा हे जे होते ते मृत पावल्यानंतर सुद्धा या सूक्ष्म भौतिक जगतामध्ये कायम तिथे राहत होते. आणि मदर तो अनुभव सातत्याने घेत आहेत. किंबहुना मदरच्या भोवती वावरणारी जी इतर साधक मंडळी आहेत जी पवित्रदांबरोबर काम करत असायची त्या साधक मंडळींना सुद्धा पवित्रता गेलेले असून सुद्धा
रोजच्या दैनंदिन कामकाजामध्ये सहभागी आहेत हा अनुभव येत असे. हा अनुभव का येत असे याचं कारण ते या सूक्ष्म भौतिक जगतामध्ये राहून मदरच्या कार्यामध्ये सहभागी होत असत. म्हणजे आता बघा, सामान्य व्यक्तीच्या बाबतीत हे रेंगाळणं वेगळं आणि योगी किंवा साधक व्यक्तींच्या बाबतीत तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे की नाही, मला मदरच्या कार्यात सहभागी व्हायचं आहे, भलेही माझं शरीर नसलं तरी चालेल पण मी ह्यात सहभागी होईन. हा भाग आपण तपशिलामध्ये पुढच्या एका विवेचनाच्या वेळेला घेणार आहोत. पण श्री अरविंदांचं वास्तव्य सुद्धा सूक्ष्म भौतिक जगतामध्ये कायम आहे आणि ज्यांची तशी तयारी झालेली आहे त्यांना श्री अरविंदांचं दर्शन या सूक्ष्म भौतिक जगतामध्ये होऊ शकतं, हे श्री माताजींनी सांगितलेलं आहे. अर्थात इथेही आपल्या लक्षात येईल की तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे, कारण पृथ्वीच्या अतिशय नजीक असलेलं हे जगत आहे. ह्या पृथ्वी तलावरचं जे कार्य करायचं आहे ते करणं सोयीचं जातं आणि म्हणून ते ह्या जगतामध्ये राहून कार्य करत आहेत असं मदरनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे झालं सूक्ष्म भौतिक जगत. इथे व्यक्ती परत ह्या जगतामध्ये जे काही कार्य करायचं आहे ते कार्य सामान्य व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे काय करायचं असतं, इथे एक जाता जाता आत्ता ओघात आलाय तो मुद्दा लक्षात घेऊया की ह्या प्रत्येक जगतामध्ये सामान्य व्यक्तीला सुद्धा करण्यासारखं काही ना काहीतरी आहे. काय करते तिथे ती व्यक्ती? तर आपण हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे, समजावून घेऊया की पृथ्वी तलावर जीवन जेव्हा आपण जगत असतो तेव्हा व्यक्ती दिव्य चेतनेच्या दिशेने प्रवास करू शकत असते, म्हणजे प्रगतीपथावर तिची वाटचाल चाललेली असते. पण जेव्हा व्यक्ती देह तिचा नाहीये, म्हणजे मृत्यूनंतरचं जीवन आहे, तिथे वाटचाल चालू आहे पण प्रगतीची ती वाटचाल नाहीये. तर ती वाटचाल कसली आहे? तर झालेली प्रगती जी आहे, म्हणजे पृथ्वी तलावर जिवंत असताना जी प्रगती तिने केलेली आहे त्या प्रगतीची एक प्रकारे व्यवस्था लावणं, त्याचं आत्मसातीकरण करणं, ते पचवणं, हे काम या सगळ्या वाटचालीमध्ये चालू असतं. ठीक आहे, समजावून घेऊया. आपण कल्पना अशी करूया की ऑफिसमध्ये आपण जेव्हा जातो आहोत तेव्हा तिथे जे काम करतो आहोत ते म्हणजे या पृथ्वी तलावरचं जीवन. ठीक आहे, तिथे काहीतरी विकास कामं चाललेली आहेत, प्रगती होते आहे, रोज काही ना काहीतरी पुढची वाटचाल चालू आहे. पण ह्या ऑफिसमधनं आपण काही काळासाठी रजा घेतली आणि रजा घेतल्यानंतर आपण काय करतो आहोत, तर आपण आत्ता काम करत नाही आहोत, ऍक्च्युअल काम करत नाही आहोत. पण समजा त्या कामाच्या दरम्यान प्रचंड काहीतरी फाईल्स तयार झालेल्या आहेत, त्याची व्यवस्था लावायची आहे, काहीतरी आपल्या लॅपटॉपमध्ये सगळं जे जमा झालेलं आहे त्याचं व्यवस्थित फोल्डरिंग करायचं आहे, नको त्या फाईल्स डिलीट करायच्या आहेत. हे जे सगळं काही काम आहे ते आपण सुट्टीच्या दरम्यान करतो आहोत असं समजूया. तर आता हे जे सुट्टीच्या दरम्यानचं काम आहे त्याला प्रगती म्हणता येईल का? त्याला प्रगती नाही म्हणता येणार, पण प्रगतीसाठी पोषक अशी सगळी परिस्थिती तिथे निर्माण करतोय आपण, कारण जो सगळा वेस्टेज आहे ते आपण बाजूला करतोय, व्यवस्था लावतोय आणि पुन्हा जेव्हा आपण आता कामावर जाणार आहोत तेव्हा अधिक सुव्यवस्थित अशा पद्धतीने आपण पुन्हा कामाला सुरुवात करू शकतो. म्हणजे हा जो सुट्टीच्या दरम्यान आपण केलेलं काम आहे ते काम एक प्रकारे मृत्यूनंतरच्या जीवनात करायचं काम आहे. मला वाटतंय आता लक्षात आलं असेल. म्हणजे त्या प्रत्येक जगतामध्ये किंवा त्या प्रत्येक लोकामध्ये
त्या त्या घटकाशी संबंधित असणाऱ्या गोष्टींची व्यवस्था लावण्याचं काम त्या जगतामध्ये केलं जातं. म्हणजे नको असलेल्या गोष्टी आहेत त्या वगळल्या जातात. आहेत त्या गोष्टींमधनं सार काय आहे ते बाजूला केलं जातं, त्याची व्यवस्था लावली जाते आणि तिथल्या त्या जगतातलं त्याचं काम पूर्ण झालं की तो जीव वरच्या पातळीवर जाण्यासाठी तयार होतो. या पद्धतीने आत्ता आपण पाहिलं ते बघा, मृत्यू झाल्यानंतर काही काळ स्पिरिट ऑफ फॉर्म शिल्लक होता, तोही गळून पडला. विघटन व्हायला सुरुवात झाली शरीराची. मग सूक्ष्म शरीराची जी स्थिती आहे त्या जगतामध्ये म्हणजे सटल फिजिकलमध्ये व्यक्ती काही काळ, व्यक्ती म्हणजे तिचा जीव म्हणूया आपण, किंवा अगदी नेमकेपणाने बोलायचं झालं तर सायकिक बीइंग, तो ह्या लोकामध्ये राहिला. तिथलं त्याचं काम पूर्ण झालं. ते सूक्ष्म शरीर गळून पडलं. म्हणजे आधी स्पिरिट ऑफ फॉर्म गळून पडला, नंतर सूक्ष्म शरीर गळून पडलं. आता ती व्यक्ती पुढच्या स्तरावर जाण्यासाठी तयार झालेली आहे. तर पुढचा स्तर कोणता आहे तर इथे जोड लोक असा उल्लेख केलाय, किंवा इंग्लिशमध्ये त्याला श्री अरविंदांनी ॲनेक्स असा शब्दप्रयोग केलेला आहे. तर हा नेमका काय प्रकार आहे थोडं समजावून घेऊया. श्री अरविंदांनी लाईफ डिव्हाइन याच्यामध्ये त्याचं व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. ते आपण त्याच्या मराठी भाषांतरामधनं म्हणजे दिव्य जीवन या ग्रंथामधनं समजावून घेऊया थोडंसं. बघा, अतिभौतिक लोकांना जोडून काही जोड लोक असतात. हे सगळे जे लोक आहेत, हे जगत म्हणजे हे लोक, ही सगळी जी जगत आहेत ती अतिभौतिक आहेत. भौतिक म्हणजे आपलं जगत, आणि त्याच्या वर असणारी ही सगळी जगत म्हणजे अतिभौतिक जगत. या अतिभौतिक लोकांना जोडून काही जोड लोक असतात. मनुष्य आपल्या सवयीच्या श्रद्धांनी किंवा आपल्या आकांक्षांनी हे जोड लोक निर्माण करत असतो. या जोड लोकांपैकी एखाद्या लोकात मरणानंतर मनुष्याला काही काळ राहावे लागत असेल, हेही संभवनीय आहे. वरील श्रेष्ठ लोकांच्या प्रतिमा मनुष्य निर्माण करतो हे आपण जाणतो. या लोकात ज्या गोष्टी प्रत्यायास येतात त्यापैकी काही गोष्टींची मनाच्या रंगाने काढलेली चित्रे असे त्यांच्या प्रतिमांचे स्वरूप असते. या चित्रांचा मनुष्य एक व्यवस्थित डोलारा तयार करतो. याचे खरेखुरे म्हणजे त्याच्यापुरते खरेखुरे लोक तो बनवतो. अनेक प्रकारचे वासना लोकही तो बनवतो. हे लोकही खरेखुरे आहेत अशी दृढ भावना त्याच्या ठिकाणी असते. अर्थात या स्वनिर्मित लोकात त्याला मरणोत्तर काही काळ राहावे लागेल असे संभवनीय आहे. समजावून घेऊया थोडंसं. हे जे लोक आहेत, हा लोक आहे किंवा प्राणिक लोक आहे, मनोमय लोक आहे. हे लोक किंवा ही जगत त्यांना खरखुरं अस्तित्व आहे. मात्र हे जे जोड लोक लिहिलेलं आहे ते जोड लोक किंवा ज्याला ॲनेक्स असं श्री अरविंद म्हणतात, ते जगत एक प्रकारे स्वनिर्मित जगत आहे. मनुष्याने कल्पनेने निर्माण केलेलं ते जगत आहे. म्हणजे मनुष्य जेव्हा पुढच्या जीवनाचा, मरणोत्तर जीवनाचा विचार करतो तेव्हा त्याच्या कल्पनेमध्ये जे सगळं काही असतं, जे धर्मानी किंवा कुठेतरी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, पाहिलेलं असतं, आणि त्यातून त्याचे जे विचार निर्माण झालेले असतात, त्यांनी कल्पनेने एक चित्र निर्माण केलेलं असतं की मरणानंतर हे असं असं असेल. आणि ती त्याची कल्पना ही जर खूप दृढ असेल तर शक्यता आहे की असा एक जोड लोक त्यांनी निर्माण केलेला असतो. काल्पनिक असतं ते जगत, ठीक आहे, पण त्या काल्पनिक जीवनामध्ये तो काही काळ राहू शकतो. मग त्याच्यामध्ये
म्हणजे आपण स्वर्ग नरक ह्या ज्या काही कल्पना मागच्या वेळेला एका भागात समजावून घेतल्या होत्या की नाही, की व्यक्ती मृत्यूनंतर स्वर्गात जाते किंवा अमुक एका लोकात जाते, मग तिथे असं असं असतं, मग तिथे तुमच्या सगळ्या इच्छा वासनांची परिपूर्ती तुम्हाला हवी तितक्या प्रमाणात करता येते वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या कल्पनांनी बनलेलं ते जगत आहे, मनोमय आहे ते. मनोमय म्हणजे मनाने निर्मित असं केलेलं ते जगत आहे. पण ते एक प्रकारचं तुरुंग असल्यासारखं आहे. व्यक्ती त्या तुरुंगामध्ये अडकून राहिल्यासारखी राहते, असं मदननी या बाबतीत म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण मागे जे उदाहरण पाहिलं होतं वुड्रो विल्सन यांचं, तर ते आशा ह्या विश्वामध्ये बंदिस्त झालेले होते आणि म्हणून मदर त्यांना मदत पुरवू शकल्या नाहीत, कारण त्याच्या पलीकडनं कोणीतरी काहीतरी मदत करू शकेल हेच त्यांच्या कल्पनेमध्ये नव्हतं. पण परत तिथे ती व्यक्ती किती काळ अडकून राहील, तर जोपर्यंत वरच्या बाजूने तिच्यावरती पुढची वाटचाल करण्यासाठी दबाव येत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती त्या अशा काल्पनिक विश्वामध्ये अडकून राहण्याचा संभव असतो. तेव्हा आता बघा, आपण प्रवास करत करत कुठपर्यंत गेलोय. स्पिरिट ऑफ फॉर्म गळून पडलेला आहे, सूक्ष्म शरीर गळून पडलेलं आहे. या जोड लोकांमध्ये व्यक्ती जी राहत होती त्या लोकांमधनं सुद्धा तिच्या लक्षात आलंय की अरे आपण आपल्याच कल्पनांमध्ये बंदिस्त झालेलो आहोत आणि तिथूनही ती आता बाहेर पडलेली आहे. आता त्या अंतरात्म्याभोवती काय शिल्लक राहिलेलं आहे, तर मनाचा कोश म्हणजे मनोमय कोश आणि प्राणमय कोश, हे दोन कोश तेवढे शिल्लक राहिलेले आहेत. ते शिल्लक असताना व्यक्ती प्राणाशी संबंधित आता तिचं कार्य सुरू होणार आहे. प्राणमय जगत किंवा व्हायटल वर्ल्डमध्ये आता त्या व्यक्तीचा मुक्काम आहे. हे जे जगत आहे, हे जगत या संपूर्ण प्रवासातलं अतिशय कष्टकर, दुष्कर असं हे जगत आहे. म्हणजे मरणोत्तर जीवनाची जर भीती वाटत असेल व्यक्तीला, तर कदाचित ती ह्या जगतामुळे वाटत असते, कारण या जगताची काही वर्णनं व्यक्तीने वाचलेली असू शकतात किंवा त्या जगतातील अस्तित्वांचा काही अनुभव सुद्धा व्यक्तीला आलेला असू शकतो. तेव्हा हे जे जगत आहे ते आपल्याला आधी तपशिलात थोडं समजावून घेणं आवश्यक आहे. श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे की या जगतामध्ये व्यक्तीची जी वाटचाल चालू आहे त्याचेही एक प्रकारे 2 टप्पे पडतात. त्यातला पहिला टप्पा आहे तो त्या जगतामध्ये प्रवेश झाल्याचा थोडासा त्याचा जो त्रासदायक अनुभव असतो तो सगळा भाग सुरुवातीला, आणि नंतर मग एकदा ती व्यक्ती त्या जगतामध्ये स्थिरावली की मग परत प्राणिक अस्तित्वामधल्या नको त्या गोष्टी काढून टाकणं आणि हवं आहे जे पुढच्या जीवनासाठी उपयोगी पडू शकेल ते बाजूला करणं, त्याची व्यवस्था लावणं, हे काम मग ती व्यक्ती दुसऱ्या टप्प्यात करते. असे 2 टप्पे त्या तेवढ्या प्राणिक जगतातल्या प्रवासामध्ये त्या व्यक्तीचे असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. थोडं समजावून घेऊया आपण. बघा की प्राणमय अस्तित्व, आपल्यामधलं प्राणमय अस्तित्व म्हणजे काय, स्वतःला ओळखा मालिकेची पुन्हा एकदा आठवण या निमित्ताने करा. आपण जर तो भाग पाहिलेला नसेल तर प्राण याच्याशी संबंधित जो भाग आहे तो आवर्जून तिथे जाऊन पाहायला हरकत नाही. म्हणजे हे जगत नेमकं काय आहे आणि ते तसं का आहे हे समजायला मदत होईल. प्राण हा जो घटक आहे तो आपल्या इच्छा, आकांक्षा, वासना, आवडीनिवडी, भावभावना, रागलोभ या सगळ्या गोष्टींशी संबंधित असलेला घटक आहे. आणि त्यामुळे ते आपल्यामधलं एक अतिशय महत्त्वाचं अंग आहे. किंबहुना बहुतांशी व्यक्तींमध्ये हाच घटक खूप प्रभावी असतो. म्हणजे आपण मागेही पाहिलं होतं त्याप्रमाणे
की 100पैकी सुमारे 90% लोक ही प्राणमय जीवनामध्ये जीवन जगत असतात या पृथ्वी तलावर असताना. आणि त्यामुळे मरणोत्तर जीवनामध्ये सुद्धा ते तसंच जीवन त्यांचं पुढे चालू राहत असतं. प्राणमय जीवनाचा भाग इथे महत्त्वाचा असतो आणि म्हणून व्हायटल वर्ल्डमधलं जीवन हे त्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं असं आपल्याला दिसतं. आता थोडं समजावून घेऊया. या जगतामधनं जेव्हा व्यक्ती ऊर्ध्वगामी प्रवास करत निघालेली आहे, ती जेव्हा या विश्वामध्ये प्रवेश करते तेव्हा नक्की काय परिस्थिती होते ते थोडं समजावून घ्यायचं आहे आता आपल्याला. आधी हे जगत कसं आहे त्याचं वर्णन मदननी जे केलेलं आहे ते समजावून घेऊया. दॅट रिजन, द मटेरियल व्हायटल वर्ल्ड इज व्हेरी डार्क. It is full of adverse formations having desires at their center or even adverse wills. And these are very, very elemental entities which have a very fragmentary life and are like vampires in the sense that they feed on all that is thrown out from human beings. हे जे जगत आहे व्हायटल वर्ल्ड हे अतिशय अंधकारमय असं जीवन आहे. त्याचं कारण आपल्याला समजू शकेल की इच्छा वासनांनी भरलेलं ते जगत आहे. वखवखलेलं असं ते जगत आहे ज्याच्यामध्ये फक्त इच्छा वासनाच आहेत असं नाही तर कदाचित दुरिच्छा पण आहेत. आणि म्हणून इथे वावरणारे जे जीव आहेत ते त्यांच्यामध्ये दुरिच्छा आहे किंवा माणसानी जे टाकून दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचं पोषण होतं आहे असे ते जीव आहेत. आणि मग कदाचित ज्याच्यामधनं आपण भूत प्रेत पिशाच अशा गोष्टी म्हणतो तशा लोकांचं हे एक प्रकारचं जगत आहे आणि त्यामुळे ते अतिशय त्रासदायक असं ठरू शकतं. बघा पुढे मदर काय म्हणतात. बहुतांशी सामान्य व्यक्ती ज्या आहेत त्यांना मृत्यूचा धक्का बसतो and at that shock of death those entities rush in upon this vitality that goes out and feed upon it. बघा काय म्हटलंय की मनुष्य जेव्हा मृत पावतो तेव्हा त्याच्यातला प्राण जो आहे तो त्याच्या शरीरापासून वेगळा झालेला आहे. तो प्राण हे एक प्रकारे इथे वास्तव्य करणाऱ्या जीवांचं भक्ष्य असतं आणि ते भक्ष्य ते अन्न मिळावं म्हणून ते हा जो जीव मर्त्य लोकातनं वर आलेला आहे त्याच्या प्राणावर झडप घालण्यासाठी ते टपून बसलेले असतात. ते त्याला स्वतःच्या पकडीत घेण्याचा प्रयत्न करतात. बघा काय म्हणतात मदर. द डेव्हिल वॉन्ट्स फूड. इथले जे जीव आहेत त्यांना अन्न हवं असतं, त्यांना भक्ष्य हवं असतं. दॅट इज व्हाय ही लाईक्स टू डू मिस्चिफ अँड देन ही स्वॉलोज पीपल्स व्हायटल बीइंग. त्या लोकांचा प्राणमय कोश जो आहे तो भक्षण करण्याचा ते प्रयत्न करतात. बट इन दॅट वर्ल्ड ऑफ हॉरर्स देर आर इवन वर्स थिंग्स, नास्टी, डर्टी, अगली अँड व्हायलेंट. वर्णन असं केलंय की हे जगत कसं आहे, अतिशय गलिच्छ आहे, कुरूप आहेत, चित्रविचित्र प्रकारचे चेहरे त्यांचे आहेत आणि ते जगत हिंसक आहेत आणि ते सातत्याने त्यांचं ते भक्ष्य मिळावं याच्या मागे असतात, वखवखलेले असतात असं ते जगत आहे. आणि म्हणून या जगतामधनं प्रवास करताना, कारण हा प्रवास सगळा प्रत्येक व्यक्तीला करावा लागणारा प्रवास आहे, इथे जेव्हा ती व्यक्ती येते तेव्हा या जगातले जीव तिच्यावर एक प्रकारे तुटून पडतात आणि त्याच्याकडनं सगळं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अतिशय त्रासदायक हा असा सुरुवातीचा कालावधी असतो असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. बघा
मदर काय म्हणतात, द स्मॉल स्पिरिट्स ऑफ द व्हायटल आर ऑफन नॉट ऑफ गुड डिस्पोजिशन, दे अम्यूज देमसेल्व्स ॲट द कॉस्ट ऑफ द गलिबल ह्युमन बीइंग, मेकिंग अ फूल ऑफ हिम. तिथे आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं ते असं की कदाचित आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की कॉलेजमध्ये रॅगिंग सारखा एक प्रकार असतो. सगळ्या चांगल्या कॉलेजमध्ये तसं होत नाही, पण काही कॉलेजमध्ये दुर्दैवाने हा प्रकार घडतो की नवीन आलेला जो विद्यार्थी असतो, 11वीत अगदी कोवळ्या वयात तो असतो, त्याला त्या कॉलेजमधली सिनियर मंडळी, सिनियर विद्यार्थी जे आहेत ते त्रास देतात. त्याची फजिती करतील, त्याला काय काय करायला लावतील आणि त्याची गंमत बघतील. अशा प्रकारचं सगळं जे रॅगिंग करणं प्रकार असतो, तसा काहीसा प्रकार आपल्या इथे डोळ्यासमोर येतो बघा. की त्या व्यक्तीला वेड्यात काढायचं, त्याची फजिती होईल असं पाहायचं. अशा प्रकारच्या दुष्प्रवृत्तीची मंडळी या जगतामध्ये वास्तव्य करून असतात आणि त्या सगळ्या गोष्टींना इथे व्यक्तीला सामोरं जावं लागतं. हे अर्थात सामान्य परिस्थितीमध्ये. जे साधक आहेत, जे श्री अरविंद आणि मदर यांचे अनुयायी आहेत, त्यांच्या बाबतीत परिस्थिती काहीशी निराळी आहे. ती काय, ती आपण विवेचनाच्या ओघात नंतर समजावून घेणार आहोत. आणि त्यामुळे हे जे जगत आहे त्या जगतातल्या जीवांच्या अंगी काही वेगळ्या क्षमता पण असतात. त्या क्षमता अशा की त्यांना तुमच्या मनात काय चाललेलं आहे, तुम्ही काय विचार करताय हे समजतं आणि त्यामुळे त्याबरोबर हुकूम त्या व्यक्ती तसा रूप धारण करू शकतात. तीही क्षमता त्यांच्यापाशी असते. किंवा कधी कधी प्रचंड मोठा आकार सुद्धा ते धारण करू शकतात आणि तुम्हाला घाबरवू शकतात. अशा काही क्षमतांच्या आधारे ते तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे एक प्रकारे मदरनी ह्याचं वर्णन करण्यासाठी कल्पना यावी आपल्याला म्हणून असं सांगितलेलं आहे की स्वप्नामध्ये आपल्याला जेव्हा आपण म्हणतो की दुःस्वप्न पडलं, काहीतरी चित्रविचित्र आपल्याला दिसत असतो, आपण घाबरलेलो असतो, ते दुःस्वप्न म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण शरीरात असतानाच या प्राणमय जगतामध्ये गेलेलो असतो, तिथे वावरत असतो आणि त्याचं आपल्या मनाने समजून घेतलेलं असतं. ते आपण त्याला म्हणतो की मला वाईट स्वप्न पडलं. ते वाईट स्वप्न नसतं, आपण देहात असतानाच या जगतामध्ये गेलेला असतो आणि तिथल्या जीवनाचा अनुभव घेतलेला असतो आपण. पण जेव्हा आपण प्रचंड घाबरतो तेव्हा पहिली गोष्ट होते, आपसूकपणे होते, ती म्हणजे आपण शरीरात परत येतो आणि मग आपण म्हणतो जाग आली आणि मग मला हायसं वाटलं, मला कळलं की ते अरे खरं नव्हतं, ते स्वप्न होतं. हा जो अनुभव आहे तो त्या प्राणिक जगतातला अनुभव आहे. आता लक्षात घ्या की आपण शरीरात परत का येऊ शकलो, कारण अगदी सुरुवातीला आपण जे बोललो सिल्व्हर कॉर्ड कायम होती. तो चंदेरी धागा जो आपल्याला जोडणारा होता मन प्राण शरीर आणि अंतरात्म्याला, तो कायम होता आणि त्यामुळे या जगतात जाऊन सुद्धा आपण परत शरीरात येऊ शकलो. पण आता शरीर अस्तित्वात नाहीये, त्यामुळे शरीर हे जे आपलं एक भरभक्कम कवच होतं ते कवचच शिल्लक नाहीये आणि आता आपण ह्या जगतामध्ये जाऊन पोचलेलो आहोत, अशी ती स्थिती असते. आणि म्हणून बघा आता हा जो सगळा कालावधी आहे तो त्या व्यक्तीसाठी किती त्रासदायक असू शकेल. मग हा त्रासदायक कालावधी कशामुळे त्यातनं ती तगून बाहेर जाते, पुढे तिची वाटचाल होते, तर त्याला प्रोटेक्शन तिला 3-4 गोष्टींमुळे मिळू शकतं बघा. एक म्हणजे की इथे पृथ्वी तलावर जी तिची नातेवाईक मंडळी आहेत किंवा सगळे सोयरे आहेत, जे तिचे हितचिंतक आहेत, त्या व्यक्ती जेव्हा या व्यक्तीचा, गेलेल्या व्यक्तीच्या बद्दल सदिच्छापूर्ण विचार करत असतात, चांगल्या आठवणी काहीतरी त्यांच्या मनात येत असतात, तेव्हा त्यातून जे एक वातावरण तयार होतं, त्या वातावरणामध्ये तो गेलेला जीव इथे
आश्रय शोधतो. मदरनी असं म्हटलेलं आहे की गेलेल्या व्यक्तीविषयी जर कोणाच्याच मनामध्ये आपुलकी नसेल, सद्भावना नसतील, तर अशा व्यक्तीसाठी मात्र तो कालावधी अतिशय बिकट असा जाऊ शकतो. म्हणजे जेव्हा पृथ्वी तलावरची मंडळी व्यक्तीसाठी सदिच्छा बाळगत असतात, शोक नसतात करत, सदिच्छापूर्ण सद्भावना बाळगत असतात, तेव्हा त्याचा त्या व्यक्तीला उपयोग होत असतो. म्हणजे एक प्रकारे सपोर्ट सिस्टीम असावी ना, तशा प्रकारचा तो आधार तिला इथे मिळत असतो. किंवा इथे सगळेच जीव असे वाईटच आहेत असं काही समजण्याचं कारण नाही. इथे काही जण सद्भावना असणारे सुद्धा असतात आणि मग ते तिथे पोचलेले तसे जे जीव आहेत ते ह्या नवीन आलेल्या व्यक्तीला सहाय्य पुरवतात. शेल्टरिंग ॲटमॉस्फिअर, त्या जगतामध्ये कोणीतरी त्या नुकत्याच प्रवेश केलेल्या त्या जीवाला तिथे आसरा देतं. देर आर ॲटमॉस्फिअर्स विच रिसीव्ह पीपल लिव्हिंग देअर बॉडी, गिव्ह देम शेल्टर, गिव्ह देम प्रोटेक्शन. या सगळ्या बिकट प्रवासामध्ये त्या व्यक्तीला अजून एक आधार मिळतो, जो मदर श्री अरविंदांनी निर्माण केलेला आधार आहे. तो म्हणजे त्याला प्रोटेक्टेड पॅसेज असं म्हटलेलं आहे. मदरनी आयुष्यभर जे कार्य केलेलं आहे त्यांच्या त्या कार्यातला एक महत्त्वाचा भाग असा होता की हे जे पार्थिव जीवन आहे ते जीवन आणि हे आंतरात्मिक जगत याच्यामधला हा जो प्रवासातला हा जो टप्पा आहे तो टप्पा अवघड जाऊ नये यासाठी मदरनी एक प्रकारे पॅसेज तयार केलेला आहे. मगाशी आपण याचा ओझरता उल्लेख केला की एक प्रकारे म्हणजे एक तर कल्पना करा की पूल बांधलाय आणि म्हणून जो सगळा आजूबाजूचा जो गलिच्छ, कुरूप, विद्रूप असा जो भाग आहे तो सगळा भाग खाली राहतोय आणि साधक त्याच्या पुलावरनं वरून जातो आहे. त्याची कुठली बाधा त्या व्यक्तीला होत नाहीये, कारण तो मार्ग बांधण्याचं काम मदरनी केलेलं आहे. किंवा अजून समजायचं असेल तर एक प्रकारचा बोगदा तयार केलाय. दोन्ही बाजूला ते सगळं जगत आहे आणि मदरच्या संरक्षित त्या मार्गामधनं तो जीव अतिशय अलगद रीतीने सुखरूपपणाने बाहेर पडतोय आणि थेट आंतरात्मिक जगतापर्यंत जाऊन पोचू शकतोय. बघा काय म्हणतात त्या, दीज ल्युमिनियस पाथवेज was intended especially for those with some psychic awakening, those connected to her or to the ashram, or those who can see or feel her light at the time of death. आपण मागेही याचा उल्लेख केला होता की ज्यांना मृत्यूसमयी मदरचा तो प्रकाश दिसेल किंवा जे मदरचे अनुयायी आहेत त्यांना मदरच्या या संरक्षित मार्गाचा लाभ होणार आहे असं इथे त्यांनी अभिवचन दिलेलं आहे आणि त्या ह्याच्यावर सातत्याने काम करत असत असं इथे म्हटलेलं आहे. आणखीन एक प्रकार ह्याच्यामधला म्हणजे श्री अरविंदांची मोहर उमटलेली असणं. श्री अरविंदांनी देह ठेवल्यानंतर सूक्ष्म भौतिक जगतामध्ये ते जे काही कार्य करता आहे त्या जगतातल्या कार्याचा एक भाग म्हणजे आश्रमात राहणारी जी मंडळी आहे त्यांच्या कपाळावरती श्री अरविंदांच्या प्रतीकाची एक मोहर उमटवल्यासारखी तिथे मदरला अनुभवायला आलेली आहे. आणि तेव्हा मदरला हे सांगण्यात आलं की बघा काय म्हटलंय श्री अरविंदांनी, henceforth whoever dies here म्हणजे आश्रमामध्ये, I will put my seal upon him and in any condition unconditional protection will be given. श्री अरविंद किती कृपावंत आहेत बघा. तुमची व्यक्तिगत प्रगती कितीही झालेली असू देत नसू देत, तुमची कोणतीही स्थिती असू देत, तरी सुद्धा कोणत्याही अटीतटी न लावता मी इथे ती व्यक्ती मरण पावलेली आहे म्हणून तिच्यावर माझी मुद्रा ठेवलेली असेल
आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा हा जो व्हायटल जगतामधला प्रवास आहे तो अतिशय प्रोटेक्टेड, संरक्षित अशा स्वरूपाचा होईल असं त्यांनी अभिवचन दिलेलं आहे. श्री अरविंद म्हणतात त्याच्या पार्थिव जीवनात, म्हणजे व्यक्ती जे जीवन जगत असते, मनुष्य जो जीवन जगत असतो त्याच्या पार्थिव जीवनात म्हणजे पृथ्वी तलावरच्या जीवनात प्राणमयाचा प्रभाव पुष्कळ पडलेला असतो आणि त्यामुळे या प्राणलोकात मनुष्य नवा जन्म घेण्यापूर्वी काही काळ राहतो. हा जो सगळा प्रवास आहे तो आपण मागे पाहिलं होतं त्याप्रमाणे एक जन्म संपलेला आहे आणि दुसरा म्हणजे नवीन जन्म यायचा आहे. त्या 2 जन्मांमधला असलेला देहविरहित स्थितीतला हा सगळा काळ आहे. त्याच्याबद्दल ते काय म्हणतात बघा. मनुष्य नवा जन्म घेण्यापूर्वी काही काळ राहतो आणि पृथ्वीवर ज्या प्राणिक वासनांचा तो गुलाम होता त्या वासनांच्या पकडीत येथे तो आपले दिवस काढीत राहतो. म्हणजे या पृथ्वी तलावर असताना ज्या इच्छा वासनांच्या कचाट्यात आपण सापडलेलो असतो त्या इच्छा वासनांच्या कचाट्यात तो पुढे गेल्यानंतर सुद्धा तसाच राहतो, कारण त्याच्या त्या इच्छा वासना अजून पूर्ण झालेल्या नसतात. ठीक आहे. त्यामुळे त्याच म्हणजे एखाद्याला कुठलं व्यसन असेल तर ते व्यसन करत ती व्यक्ती ह्या पार्थिव जीवनात जगत असतेच, पण ती त्या व्यसनातून बाहेर पडू शकलेली नसेल आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला असेल तर तेच व्यसन, त्याची जी आसक्ती आहे ते व्यसन तिला करता येत नाही, पण त्याचा जो आसक्तीचा आपण काय म्हणूया चिकटावा आहे तो चिकटावा या प्राणिक जगतामध्ये सुद्धा तिच्यामध्ये तो तसाच शिल्लक राहतो. श्री अरविंद इथे काय म्हणतात बघा. देहामध्ये असताना त्याच्या ज्या प्राणिक वासना किंवा सहज प्रवृत्ती होत्या त्यातील शिल्लक राहिलेल्या गोष्टींवर विशिष्ट अशा परिस्थितीत उरलेल्या काळात तो काम करतो. म्हणजे या प्राणमय जगतामध्ये तो राहिलेला असतो तो कशासाठी, तर ज्या इच्छा वासनांची पूर्ती झालेली नाहीये त्याच्यातनं तो बाहेर पडू शकलेला नाहीये त्याच्यावर काम करण्यासाठी तो तिथे राहतो. आणि ज्या क्षणी तो या साऱ्याने थकून जातो मग ते किती काळ करत राहणार ती गोष्ट. कधीतरी त्याला त्याचा उबग येतो, थकून जातो तो आणि तेव्हा त्याची पुढे जाण्याची तयारी सुरू होते आणि याही पलीकडे जाण्याची त्याची तयारी होते. त्या क्षणी लगेचच त्याचा प्राणमय कोश गळून पडतो. म्हणजे ती जी इच्छा वासना त्याच्यातली शिल्लक होती त्याच्यावर त्यांनी काम केलं, थकून गेला, बास झालं असं वाटायला लागलं, तेव्हा त्याचा प्राणमय कोश पण गळून पडला आणि मग पुढे तो मानसिक अवशेषांवर सुटका करून घेण्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये जातो. आता मदननी काय सांगितलेलं आहे बघा की आत्ता आपण नाही म्हटलं तरी ढोबळमानाने हे समजावून घेतो आहोत. प्राणमय अस्तित्व म्हणजे आपल्यातलं व्हायटल बीइंग असं म्हणत असताना ते सुद्धा अगदी एकसंध असं आहे का, तर तेही एकसंध नाहीये. त्यामध्येही काही घटक आहेत आणि ते घटक त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं जीवन चाललेलं असतं. अर्थात आता हे आपण खूप सूक्ष्मात जातोय, एवढ्या सूक्ष्मात विचार आपण केलेला नाहीये, कारण प्राणाचे परत तपशील त्याचे वेगवेगळे स्तर निर्देश आपण केलाय स्वतःला ओळखामध्ये, पण श्री अरविंद आणि मदर यांनी त्या प्रत्येक स्तराविषयी पुष्कळ सांगितलेलं आहे. अर्थात तो भाग खूप सूक्ष्म पातळीवरचा असल्यामुळे आपण त्याला स्पर्श केलेला नाहीये, पण जेव्हा व्यक्ती प्राणमय जीवनामध्ये असते म्हणजे त्या जगतामध्ये असते तेव्हा त्या प्राणाचे जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचा वेगवेगळा प्रवास होतो. कसा होतो समजून घेऊया. बघा मदर काय म्हणतात, वन पार्ट मे एंटर इनटू अनदर पर्सन हू हॅज अन ॲफिनिटी फॉर इट. म्हणजे
व्यक्ती मरण पावलेली आहे, ती पुढच्या प्रवासाला गेलेली आहे, पण इथे शिल्लक राहिलेल्या व्यक्तींमध्ये तिचा जीव कदाचित गुंतलेला असतो असं आपण म्हणतो बघा. आणि मग त्या व्यक्तीच्या म्हणजे मृत व्यक्तीच्या भावभावनांचा काही भाग तो त्या व्यक्तीमध्ये जिच्यामध्ये तिचा जीव गुंतलेला असतो तिच्यामध्ये तो पास ऑन होतो. पुढे तिसरा एखादा भाग असतो त्या प्राणामधला, व्हाईल दॅट which has been alive to the divine presence may remain attached to the central psychic being. या प्राणामध्येच जो चांगला भाग आहे, जो उच्चतर जीवनाची आस बाळगणारा आहे, भक्ती ज्याच्यामध्ये उदयाला आलेली आहे किंवा ईश्वर विषयक अभिप्सा ज्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे, असा प्राणाचा जो भाग आहे तो प्राणाचा भाग हा या सायकिक बिईंगशी जोडलेला राहू शकतो. म्हणजे इथे वेगवेगळे विभाग होत आहेत बघा. प्रत्येक भाग त्याच्या गतीनुसार तो वेगवेगळ्या ठिकाणी विखुरला जातोय. बट इफ यू आर फुल्ली ऑर्गनाइज्ड अँड कन्व्हर्टेड इनटू अ सिंगल इंडिव्हिज्युअल बेंट ऑन रीचिंग द गोल ऑफ इव्होल्युशन, then you will be conscious after death and preserve a continuity. मदर इथे सांगतायत की एखादी व्यक्ती जी प्रगत आहे, जिचं सगळं जीवन ईश्वरानुगामी असं आहे, त्या व्यक्तीमध्ये मात्र त्याचा जो हा प्राणमय भाग आहे तो पूर्ण सचेत अवस्थेमध्ये राहू शकेल. तो सायकिक बिईंगच्या भोवती त्याची गुंफण झालेली असेल तर तो पुढच्या प्रवासात सुद्धा त्याच्यासोबत राहू शकतो. तर तेव्हा या प्राणिक जे अस्तित्व आहे व्यक्तीमध्ये त्याची काय काय अवस्था होते हे इथे आपण पाहिलं. हे सगळं जे वर्णन आहे ते निम्नतर प्राणमय जीवनाचं वर्णन आहे. एखाद्या व्यक्तीचा भावनिक विकास किंवा प्राणिक विकास हा उच्चतर पातळीवरचा झालेला असू शकतो. त्याच्याही बाबतीत मदर असं म्हणतात बघा, दे कॅनॉट टच एनिथिंग. जी व्यक्ती अशी त्याच्याही वरती उठलेली आहे, म्हणजे ह्या जगतामधल्या वरच्या स्तरावर जी व्यक्ती जाऊन पोचलेली आहे या पार्थिव जगतात असताना, तेव्हा त्या व्यक्तीला ह्या जगतातले जीव हात लावू शकत नाहीत, त्यांना ते त्रास देऊ शकत नाहीत. बघा काय म्हणतात त्या, दे कॅनॉट टच एनिथिंग एल्स एक्सेप्ट व्हॉट बिलॉंग्स टू देअर ओन डोमेन. त्या लेवलच्या लोकांनाच ते त्रास देऊ शकतात. आणि मग कालांतराने त्या हायर व्हायटल लेवलमधलं सुद्धा प्रवास त्या व्यक्तीचा पूर्ण होतो आणि मग ती व्यक्ती तिथून पुढच्या प्रवासाला लागते. म्हणजे तिच्यामध्ये आता फक्त मन, तो जो कोश आहे तो फक्त तिच्या अंतरात्म्याभोवती शिल्लक राहिलेला असतो. आता तिचा जो प्रवास आहे तो या मेंटल वर्ल्डमध्ये म्हणजे मानसिक जगतामध्ये आता तिचा प्रवास चालू झालेला असतो. बहुधा असं होतं, मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला की पार्थिव जगतामध्ये व्यक्तीची प्रगती मनोमय जीवनापर्यंत झालेली नसते. 100 साधारण आपण 90% लोक म्हटलं ते प्राणमय जीवनातच जीवन जगत असतात. हा विकास झालेला नसतो मनाच्या पातळीवरचा आणि त्यामुळे ते ह्या वरच्या लोकांमध्ये जाऊ शकत नाहीत किंवा गेले तर थोडासा काळ राहतात आणि लगेच म्हणजे या व्हायटल वर्ल्डमधनंच ते परत या पृथ्वी तलावर खाली येतात. हे जे जगत आहे मेंटल वर्ल्ड ते कशाचं आहे, द प्लेन ऑफ थॉट फॉर्म्स आयडियाज मेंटल कन्स्ट्रक्शन. मानसिक रचना असतात, विचार असतात, कल्पना असतात किंवा काही कौशल्य असतात. या सगळ्यांनी मिळून ते मनोमय जगत बनलेलं असतं. उदाहरणार्थ उच्च दर्जाचं संगीत, त्याची क्षमता एखाद्या व्यक्तीमध्ये आहे किंवा ते वाजवण्याचं कौशल्य एखाद्या व्यक्तीमध्ये आहे, तर ते जे सगळं अस्तित्व आहे त्या व्यक्तीचं ते मरणानंतर सुद्धा त्या मनोमय लोकामध्ये तसंच कायम राहू शकतं.
आणि मग त्यातल्या काही व्यक्ती ज्यांचं अंतरात्म्याशी त्याची गुंफण झालेली आहे, अशा व्यक्ती दीर्घकाळपर्यंत त्या ठिकाणी वास्तव्य करू शकतात आणि ह्या पृथ्वी तलावर जो कोणी ग्रहणशील आहे त्या व्यक्तीमध्ये ती क्षमता ते संक्रमित करू शकतात, असं मदरनी सांगितलेलं आहे. आता या मनोमय लोकामधला व्यक्तीचा प्रवास सुद्धा पूर्ण झाला की मग आता काय शिल्लक राहिलं? आता शिल्लक राहिला फक्त सायकिक बीइंग, म्हणजे अंतरात्मा. हा अंतरात्मा त्याच्या आंतरिक जगतामध्ये जाऊन विश्रांती घेतो. तिथेही त्याला फार मोठं काम करणं भाग आहे. फक्त विश्रांती घेतो असं नव्हे, ते काय काम करतो तेही आपल्याला समजावून घ्यायचंय. जाता जाता एक बारकावा तेवढा लक्षात घेऊया की ही सगळी जी जगतं आहेत ती ऊर्ध्वगामी अशी वाटचाल करत चाललेली जगतं आहेत. सायकिक वर्ल्ड मात्र या श्रेणीमध्ये वरच्या स्तरावर नाही, तर या सगळ्या श्रेणींना आधारभूत असलेलं, पाठीमागे राहून आधार पुरवणारं असं ते जगत आहे. अगदी ज्याप्रमाणे व्यक्तीच्या शरीरामध्ये सायकिक बीइंग हा आतमध्ये मागच्या बाजूस आहे, त्याच पद्धतीने हे जगत सुद्धा या सर्वांच्या पाठीशी असलेलं जगत आहे. आणि मग इथे प्रवास पूर्ण झालेला जीव या विश्वामध्ये म्हणजे अंतरात्मिक जगतामध्ये तिथे जाऊन विसावा घेतो. तिथे तो नेमकं काय करतो समजावून घेऊया. आपण जे संपूर्ण जीवन जगलेलो आहोत ते संपूर्ण जीवन अगदी तपशिलासहित सगळंच्या सगळं आपल्या स्मरणात राहतं. आपल्या म्हणजे त्या अंतरात्माच्या स्मरणात राहतं असं नाही, तर त्यातलं सार तत्व तो ग्रहण करतो. त्यातले तपशील गळून पडतात, सार तत्व ग्रहण करतो, त्याची व्यवस्था लावतो. पुढच्या प्रगतीसाठी त्यातलं नेमकं काय उपयोगी आहे ते तो बरोबर ठेवतो आणि त्यातला काही भाग तो निवडतो की पुढच्या जन्मात याचा उपयोग करायचा आहे, किंवा त्यातला काही भाग हा राखीव स्वरूपात ठेवायचा आहे. हे सगळं जी व्यवस्था लावण्याचं काम आहे ते व्यवस्था लावण्याचं काम या अंतरात्मिक जगतामध्ये राहून अंतरात्मा करत असतो. मग अनेक क्षमता त्या व्यक्तीच्या ठिकाणी साठवलेल्या असतील, त्यातल्या ज्या शक्यता, ज्या क्षमता त्याला पुढच्या जन्मासाठी लागणार आहेत तेवढ्याच तो पुढच्या जन्मासाठी पुढे आणतो. बाकी त्याच्यामध्येच त्या शिल्लक राहतात, त्या कदाचित त्याच्या पुढच्या जन्मात वापरल्या जातील. अशा रीतीने ही व्यवस्था करण्याचं काम या जगतामध्ये राहून तो जीव करत असतो. अर्थात मदर श्री अरविंदांनी असं सांगितलेलं आहे की हे सगळं आत्ता आपण ज्या पद्धतीने समजावून घेतो तशा मानसिक पद्धतीने तो करत नाही, हे आंतरिक रीतीने करतो. आणि त्यामुळे ते कसं होतं ते अतिशय सहज स्वाभाविक रीतीने होतं. असं विचार करून मग काही गोष्टी कराव्या लागतात अशी ती तिथे स्थिती नसते. तेव्हा त्या जगतामध्ये त्याचं ते कार्य चालतं. जेव्हा पुढच्या जीवनाची पुरेशी तयारी झालेली आहे असं त्याला लक्षात येतं, तेव्हा तो नवीन जीवनामध्ये प्रवेश करतो. तोपर्यंत म्हणजे ती त्याला जो प्रवास करायचा आहे त्या प्रवासाला अनुकूल अशी परिस्थिती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तो त्या पुढच्या जन्माची तयारी करतो आणि तिथे थांबून राहतो ती अनुकूल परिस्थिती निर्माण होईपर्यंत. तेव्हा ती विश्रांती तिथे तो घेत असतो. हे जगत कसं आहे तेही थोडं समजावून घेऊया. सायकिक वर्ल्ड विच इज अ वर्ल्ड ऑफ ब्लिस, डिलाइट, पीस अँड ट्रँक्विलिटी. शांत, समचित्त, आनंदी आणि ग्रोईंग नॉलेज, चढतं वाढतं ज्ञान, अशा प्रकारचं हे सगळं जगत आहे असं मदरनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या जगतामध्ये जे जीव गेलेले आहेत ते तिथे विश्रांती घेत आहेत
ते एक प्रकारे ध्यानावस्थेत असल्यासारखे असतात. एकाचा दुसऱ्याशी काहीही संपर्क नसतो आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते पुढच्या जन्मासाठी या भूतलावर अवतरतात. याच जगतामध्ये श्री अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की या जगताचं संरक्षण करणारी काही मंडळी असतात आणि ती मंडळी त्यांचं काम त्यांच्या गरजेनुसार करत असतात. इथे एक गोष्ट महत्वाची आहे, मदननी सांगितले, त्याचा अनुवाद येथे केलेला आहे, तो आपण समजावून घेऊया. शरीरातील चैत्य अस्तित्वाची उपस्थिती म्हणजे अंतरात्म्याची उपस्थिती हे नेहमीच सुरचना आणि परिवर्तनाचे केंद्र असते. म्हणून 2 शारीर जन्मांच्या मधल्या संक्रमणाच्या काळात प्रगती होत राहते किंवा काही जण मानतात त्याप्रमाणे त्या काळात ही प्रगती अधिक पूर्णत्वाने किंवा अधिक त्वरेने होते असे मानणे ही मोठी चूक आहे. मदर म्हणतात की प्रगती जी करायची आहे ती मृत्यूनंतरच्या जीवनात होत नाही. तिथे फक्त एक प्रकारे जे काही प्रगती केलेली आहे त्याचं आत्मसातीकरण होतं, त्याचं पचन होतं आणि हवा नको तो भाग वेगवेगळा केला जातो. पुढच्या जन्माच्या साठी त्याची तयारी म्हणून ते उपयोगी पडतं. पण ॲक्च्युअल जी प्रगती करायची आहे ती मृत्यूनंतरच्या जीवनात होत नाही हे मदर इथे सांगतायत. बघा, सर्वसाधारणतः त्या काळात कोणतीही प्रगती होत नाही, कारण चैत्य पुरुषाने विश्रांत स्थितीत प्रवेश केलेला असतो आणि इतर सर्व भाग कमी अधिक क्षणिक जीवनानंतर त्यांच्या क्षेत्रांमध्ये विसर्जित होऊन गेलेले असतात. हे आपण पाहिलं की हे सगळे जे घटक आहेत ते गळून पडतात, एक एक करून ते कोश गळून पडलेले असतात. म्हणून पुढे काय सांगतात तो भाग अधिक महत्वाचा आहे. बघा, पृथ्वीवरील जीवन हेच प्रगतीचे स्थान आहे. इथे या पृथ्वीवरच शारीर जीवनामध्येच प्रगती शक्य आहे. प्रगती म्हणजे काय तर आपण मागे पाहिलं त्याप्रमाणे अचेतनाकडनं आपला प्रवास सुरू झालाय. आत्ता मनुष्य स्तरावर आपण अर्धचेतन स्थितीमध्ये आहोत आणि आपला प्रवास दिव्य चेतनेच्या दिशेने चाललेला आहे. ही जी प्रगती आहे ही फक्त पृथ्वीवरच्या लोकांमध्ये शरीर धारण केलेल्या स्थितीमध्येच प्रगती शक्य आहे. तो चैत्य पुरुष स्वतःच्या प्रगतीचे आणि उत्क्रांतीचे नियोजन करत एका जन्मामागून दुसऱ्या जन्मामध्ये ही प्रगती घडवत राहतो. तेव्हा या पृथ्वीवरच्या जीवनाचं, आपल्या शरीरधारी जीवनाचं हे विलक्षण असामान्य असं महत्व आहे. हे मदर आपल्याला पुन्हा पुन्हा कळकळीने सांगता आहेत की या जीवनामध्ये प्रगती साध्य करून घ्या. तेव्हा आता हे मृत्यूनंतरचं सगळं जीवन आपण इतक्या तपशिलात समजावून घेतल्यामुळे आहे या जीवनाचं मोल किती अनमोल आहे हे आपल्याला एव्हाना लक्षात आलं असेल. त्यामुळेच हे आहे ते जीवन अधिक अर्थपूर्ण कसं करता येईल याचाही विचार आपल्या मनात आता सुरू झाला असेल. तेव्हा हे जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी लागणारं बळ आपल्याला मदर आणि श्री अरविंद देऊ करोत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण जीवांचा जो प्रवास वेगवेगळ्या प्रकारे होत असतो तो कसा होत असतो याचे वेगवेगळे प्रकार समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तूर्तास इथे थांबूया. धन्यवाद.